श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीसरस्वत्यै नमः। सजति सिंधुमतो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिनिवतमसां नाशयति विघ्नानां। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। समचरणसरोजं साङ्गलीलामुदारं जगन्विहितपाणिं मङ्गलं मण्डनानां। कर्मतुलसीमाला कण्ठरं कञ्जनेत्रं सदयधनहासं विठ्ठलं चिन्तयामि। ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचानुग्रहावरू पावन कायो चराचरा। तुम्ही शोधे जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती। बुद्धिहीन अल्पमती सर्गी करते आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां। लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्।
पंढरीनाथ महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, राजाधिराज रामचंद्र महाराज की, भारत माता की, आर्य सनातन हिंदू धर्म की जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया। रामनामाचा गजर करायचा आता, मी बोलीन त्याप्रमाणे सगळ्यांनी बोलायचं. कीर्तन हे सगळ्यांनी मिळून करायचं असतं ना, आपण करू. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम
राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बालकृष्ण चरणी लक्षणागो, बालकृष्ण चरणी लक्षणागो, बालकृष्ण चरणी लक्षणागो। कीर्तन रंगी रंगात देह वागोरे, कीर्तन रंगी रंगात देह वागोरे। बालकृष्ण चरणी लक्षणागो, बालकृष्ण चरणी लक्षणागो। बालकृष्ण चरणी लक्षणागो, बालकृष्ण चरणी लक्षणागो। कीर्तन रंगी रंगात देह वागोरे, कीर्तन रंगी रंगात देह वागोरे। बालकृष्ण चरणी लक्षणागो, बालकृष्ण चरणी लक्षणागो। स्वकीवन हे नायिका संख्यामा, स्वकीवन हे नायिका संख्यामा। कामक्रोधादिक जनिविषधामा, कामक्रोधादिक जनिविषधामा। बालकृष्ण चरणी लक्षणागो, बालकृष्ण चरणी लक्षणागो। सारा सार गंगिका सरयुगाया, सारा सार गंगिका सरयुगाया। मंगल धाम कीर्तन हरि पाया, मंगल धाम कीर्तन हरि पाया। बालकृष्ण चरणी लक्षणागो, बालकृष्ण चरणी लक्षणागो। करुणिमय नारायण रूप धरो, करुणिमय नारायण रूप धरो। तन्मय होई मंगल पद गाओ, तन्मय होई परम पद गाओ। बालकृष्ण चरणी लक्षणागो, बालकृष्ण चरणी लक्षणागो। बालकृष्ण चरणी लक्षणागो। कीर्तन रंगी रंगात देह वागोरे, कीर्तन रंगी रंगात देह वागोरे। बालकृष्ण चरणी लक्षणागो, बालकृष्ण चरणी लक्षणागो। बालकृष्ण चरणी लक्षणागो। राम गावा राम ध्यावा, राम जीविता विसावा। राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा। राम जीविता विसावा, राम जीविता
मंगलाचे जय मंगल राम कौसल्येचे बाळ राम कौसल्येचे बाळ राम गावा राम गावा राम गावा राम गावा राम जीविता राम जीविता कल्याणाचे जय कल्याण कल्याणाचे जय कल्याण कल्याणाचे जय कल्याण कल्याणाचे जय कल्याण रघुराय जय गुणगान राम गावा राम गावा राम गावा राम गावा राम जीविता राम जीविता राम जीविता रामनवमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम मंदिराचे जे संचालक मंडळ आहेत, पदाधिकारी आणि इतर सर्व सभासद यांना धन्यवाद देतो, कारण त्यांनी इथे कार्यक्रम आज ठेवला, आपल्याला आपुलकीने बोलत दरवर्षी बोलत असते. माझ्यासोबत साथीला विजय काटके आहेत आणि तबल्यावर आहेत श्री विवेक नागकर. जमलेल्या सर्व भक्तांच्या हृदयामध्ये बसलेल्या आत्मारामाला नमन करतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. आपली ही परंपरा जी आपण म्हणतो ही वैदिक परंपरा. आपण फार भाग्यवान आहोत. आपण या मातीत जन्म घेतला महाराष्ट्रामध्ये. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर ज्याला आपण भा रथ असं म्हणतो. भा म्हणजे प्रकाश आणि रथ म्हणजे एकरूप होणे. आपण अज्ञान जे आहे त्याला अंधकार म्हणतो आणि प्रकाशाला ज्ञान म्हणतो. तर प्रकाशामध्ये रममाण होणाऱ्या भा रथ म्हणजे जे सतत ज्ञानामध्ये रथ होत असतात असे महापुरुष जेथे राहत असतात त्या प्रदेशात हा रथ असं म्हटलं आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी अनेक ठिकाणी भारत असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानात रथ होणारे महापुरुष अशी आपली परंपरा आहे, वैदिक परंपरा. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. आपण थोर पुरुषांचा अभ्यास, महापुरुषांचा अभ्यास, संतांचा अभ्यास कशा करता करावा, तर त्यांच्याकरता होण्याकरता केला पाहिजे, त्यांच्यासारखं होण्याकरता केला पाहिजे. नाहीतर ते आले अवतार घेऊन गेले आणि त्यांच्यासारखं आपण व्हायचं नाही आणि पुन्हा आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही न शिकता केवळ प्रवचन करून आणि प्रवचन ऐकून आपण तसंच घरी जायचो. तसं कटकमुनीचे म्हणतात, नायमात्मा प्रवचनेने लभ्यो, म्हणजे नुसतं प्रवचन ऐकून किंवा देऊन सुद्धा ज्ञान प्राप्त होणार नाहीये. न मेधायानं बहुश्रुतेनं, म्हणजे खूप भरपूर बुद्धी आहे तुमची किंवा खूप तुम्ही ऐकलंय तरी तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल असं नाही. त्यासाठी तुम्हाला साधना करावी लागेल. साधना म्हणजे काय, आपला स्वभाव बदलावा लागेल. परमेश्वर आपल्या आतमध्येच आहे, इथेच बसलेले. प्रत्येक चराचरामध्ये भगवंत आहे. रामाची व्याख्या काय, रमयंती इति रामा, सर्वत्र रममाण करतोय. वस्तूमध्ये, मानवामध्ये, पक्षीमध्ये, झाडामध्ये सगळीकडे राम आहे. कारण त्या रामामध्ये आणि आपण जे जीवात्मा आहोत, आपण मायेने बद्ध झालेले आहोत. त्या मायेने बद्ध झालेल्या जीवात्मामध्ये आणि रामामध्ये जो मुख्य फरक आहे तो मायेचा आहे. ती माया म्हणजे मन.
तर त्याच्यासारखं होण्याचा आपला प्रयत्न केला पाहिजे. त्यांचे गुण आपण आत्मसात, राम हा गुणसागर आहे, त्याच्यासारखा होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शिवम भूत्वा शिवम यजेत, म्हणजे शिवाची पूजा कशाला करायची, स्वतः शिव होण्याकरता केली पाहिजे. ही आपली वैदिक परंपरा. वैदिक म्हणजे काय, ज्ञानमय परंपरा. आज आपण हिंदू म्हणतो, काही हरकत नाही, पण आपली परंपरा वैदिक आहे. विद म्हणजे जाणणे किंवा ज्ञान प्राप्त करणे, याच्यावरून वैदिक हा शब्द झाला. म्हणून जो जाणतो, केवळ प्रवचन ऐकतो किंवा ज्ञान देतो किंवा प्रवचन करतो तो नव्हे, तो ऐकतो आणि तो त्याप्रमाणे आचरण करतो तो वैदिक. अशा प्रकारे आपली ही जी परंपरा आहे ती वैदिक परंपरा आहे. या परंपरेमध्ये हजारो संत होऊन गेले. आज रामनवमी आहे. रामाचा जन्म, भगवान श्रीरामचंद्राचा जन्म आज झाला दुपारी 12 वाजता बरोबर. आज आणखी एका महान पुरुषाचा जन्म झाला, तो म्हणजे समर्थ रामदास स्वामी. बघा किती साम्य आहे. एक भक्त आहे आणि एक भगवान आहे. दोघांचा जन्म एकाच दिवशी आणि तेही एकाच वेळी. त्यांचा पण जन्म सुद्धा दुपारीच झाला आणि त्या दोघांचं कार्य सुद्धा एक. बघा किती जुळून येतं सगळं. कार्य सुद्धा एकच आहे. भगवान श्रीरामचंद्रांनी ज्यावेळी संपूर्ण पृथ्वी आंधळलेली असताना राक्षसांचं राज्य होतं, त्राहिमाम करून सोडलेलं सगळ्या राक्षसांनी, लंकाधीश रावणाने, त्यावेळी त्यांनी जन्म घेतला. अपुऱ्या सगळ्या संसाधन जी साधनं होती, अपुरी साधनं होती, सेना अपुरी होती, वानरांची सेना होती, जाण्यासाठी मार्ग नव्हता. आणि समोर कोण, लंकाधीश, संपूर्ण जगाला ज्याने त्रास दिला होता, ज्याच्याकडे संपूर्ण अद्ययावत यंत्रणा होती, संपूर्ण सेना होती, त्याच्यावर विजय मिळवून त्यांनी सीतेला सोडवलं आणि संपूर्ण पृथ्वीला पुन्हा रामराज्य प्रदान केलं. ते रामराज्य आदर्श आहे. म्हणून आपण आजही त्यांचा आदर्श जपायचा प्रयत्न करतो, त्यांची पूजा करतो, त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करतो. इथे रामदास स्वामींबद्दल जर आपण विचार केला तर लहानपणीच त्यांचं जीवन, आजचा जो अभंग आपण घेतलेला आहे, राम गावा राम धावा, या छोट्याशा अभंगामध्ये त्यांनी खूप गूढ अर्थ सांगितलेला आहे. पण आपलं लक्ष नसतं. आपण गाण्याकरता गातो आणि फक्त साहित्यिक समजून सोडून देतो, पण समर्थांनी आणि संतांनी आपल्यासाठी काय केलं याची आपल्याला कल्पना नसते. आज जर संत नसते आणि हे महान पुरुष नसते, न होते शिवा तो सुद्धा होती संती. शिवाजी महाराज, समर्थ रामदास आज जर नसते किंवा असे अनेक संत, ज्ञानेश्वर माऊली होऊन गेला, ते जर नसते तर आज आपण आमचं तुमचं नाव, माझं नाव मोहम्मद असतं, तुमचं आणि दुसरं काही असतं, अशी परंपरा होती. तर त्यांनी त्यावेळेचा काळ जरा आठवून पहा, ज्यावेळी समर्थ रामदास निर्माण झाले, मोगलांची परंपरा सुरू होती, शक होणं, त्यांची आक्रमण सुरू होती. त्याच्या अगोदर म्हणतात ना, भारत सोने की चिडिया होता, पण केवळ आपापसातल्या भांडणामध्ये. आणि आपली परंपरा पण कशी उदार आहे, या कोणी ना आमच्याकडे आपल्याला कल्पना नव्हती की असे हलकट क्रूर लोक आहेत जगामध्ये. काही आश्चर्य आहेत असं म्हणतात. कोणते आश्चर्य आहेत? 7 आश्चर्य असं म्हणतात. पण सगळ्यात मोठं आश्चर्य हे की मूठभर लोक बाहेरून आले आणि त्यांनी एवढा मोठा प्रचंड पसरलेला देश आपला भारत, त्याच्यावर राज्य केलं. किती वर्ष? 1000 वर्ष राज्य केलं. बुद्धीत जास्त नाही, संस्कृतीत जास्त नाही, फक्त क्रूरपणा. आणि आपल्या लोकांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न नाही केला अशाचा भाग नाही, पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्या चुकीच्या कल्पना आडव्या आल्या. गजनीचा जो महमूद होता, त्याने जेव्हा आक्रमण केलं सोरटी सोमनाथांवर, त्यावेळी परमेश्वर स्वतःचं रक्षण करेल म्हणतात ना. यदा यदा ही धर्मस्य, या श्लोकाचा आपण किती चुकीचा अर्थ घेतला. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्म म्हणजे काय? पिंड धर्म. पिंड धर्म म्हणजे काय? प्रत्येकाचा माझा तुमचा, आपण सगळे मानव जरी असलो तरी प्रत्येकाचा पिंड धर्म वेगळा आहे. कोणाचा भक्ती मार्ग आहे, कोणाचा कर्म मार्ग आहे, आणि प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. शिष्याचा धर्म वेगळा, पत्नीचा धर्म वेगळा, गुरूंचा धर्म वेगळा. ज्याने त्याने त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. एवढंच नव्हे तर सृष्टी अद्ययावत ज्या गोष्टींचा निर्माण झाले, आपण आता सायन्स म्हणतो ना, इलेक्ट्रॉन पासून सुरुवात झाली सगळं. प्रत्येक गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, तबला, पेटी, हे सगळं वगैरे. साधं पाण्याचं तुम्ही उदाहरण घेतलं की पाणी कशाने तयार होतं? हायड्रोजन आणि ऑक्सिजन तयार होतं. दोन्ही एकदम आल्या तर एकमेकांकडे टकमक बघत बसतात का? नाही. दे मस्ट कंबाईन टुगेदर टू फॉर्म द वॉटर. त्यांना पाणी निर्माण केलं पाहिजे, हा त्यांचा धर्म आहे. त्यांनी जर नाही निर्माण केलं तर त्यांचा धर्म सुटला. प्रत्येक आता यज्ञ यावत सृष्टीचा धर्म, धारणा धर्म विद्याहू धर्म धारे ते प्रजा.
ज्या धारणेने प्रजाची किंवा समाजाची रचना होते त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे हिंदू मुसलमान धर्म नव्हे, तर आपला पिंड धर्म, क्षत्र धर्म, आपलं ज्या पारतंत्रामध्ये पारतंत्र जेव्हा लावलं होतं त्या पारतंत्रामध्ये आपण स्वतःचं रक्षण करायचं सोडून आपण त्यांना शरण गेलो नंतर वेगवेगळे आपली धारणा एकजूट झालो नाही. आता कधी आपण त्याला सोडून याच्या पलीकडे आपल्याला निघून गेलं पाहिजे. तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्. सुजाम्यहम् इथे हात नका लावू द्या, त्यामुळे सांगा. नाही इथे मशीनला हात लावू. नाही ठीक आहे. तदात्मानं सुजाम्यहम्. सुजाम्यहम् म्हणजे काय? सृजन करतो. परमेश्वर स्वतः इथे अवतार घेतला असता तर जग कोणी चालवलं असतं? परमेश्वर कोणत्या स्वरूपात आहे? परमेश्वर निराकार आहे. आपल्या वेदांनी वर्णन केलं ना. आणि भगवद्गीतेने मध्ये भगवंतांनी म्हटलंय उद्धरेद आत्मनात्मानं आत्मानं अवसादयेत. म्हणजे तुझा उद्धार तुलाच करायचा आहे. तुझ्यावर संकट आली, मी तुला बुद्धी दिलेली आहे, तुला शक्ती दिलेली आहे, तुला हातपाय दिलेले आहेत, त्याचा वापर कर आणि तुझा उद्धार तूच करायचा आहे. त्यामुळे विचारपूर्वक वागणं, विवेकपूर्ण वागणं आपल्या हातात आहे. तर त्यावेळेचा जो काळ होता, रामदास स्वामींनी पाहिलं, लहानपणीच ते घरातून निघून गेले. 13 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर मग त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलं, भगवान श्रीरामचंद्रांचं दर्शन झालं. आता दर्शन होतात ती कशी होतात? मग प्रत्यक्ष जर देवता खालून येत नाहीत, प्रत्येकाच्या इष्ट देवता असतात. कोण गणपतींना म्हणतो, कोण शंकराला म्हणतो, रामांना म्हणतो, पण आपण एकच देवता केव्हाही ठेवलेली. आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या देवता असतात. देवता असाव्या, पण आपण भक्ती एकाचीच करावी. आपण प्रेम एकावरच करतो ना, समर्पण कोणावर करणार? म्हणून देवता एकच असावी. ही कोणती असेल माझी आवडेल? रामाचं दिवस रात्र अगदी रामाचं भजन, रामाचं चिंतन. रामदास स्वामी अगदी पंढरपूरला गेल्यानंतर तिथे पण गेल्यानंतर म्हणतात की येथे का उभा श्रीरामा? विठ्ठलाला म्हणतात कुठे गेली सीताबाई? त्यांना तिथे पण रामच दिसतोय. म्हणजे आपला पिंड धर्म सांभाळला पाहिजे आपल्याला. आणि त्यावेळेची अशी परिस्थिती होती, त्यांनी अगदी सामान्य लोकांमधून गावागावात जाऊन हनुमंताची मंदिरं उभारली, सगळ्यांना दीक्षा दिली, व्यायाम करायला लावला, मावळे जमा केले. शिवाजी महाराजांना त्याचवेळी शिवाजी महाराजांचा पण जन्म झाला, त्यांची पूर्वतयारी करून दिली आणि मग ते स्वराज्य परत मिळवलं. ते एवढं त्यांचं कार्य. तर त्यांचा जो अभंग आहे हा, राम गावा राम धावा. राम गावा म्हणतात म्हणजे ज्यांना हल्लीची पिढी खूप हुशार आहे. गायन वादन प्रत्येकाला बऱ्याच लोकांना येतं, आपण पाहतो युट्यूबवर. ज्यांना गायन येत आहे त्यांनी गायन करावं आणि रामाला प्रसन्न करावं. अध्यात्माच्या खालची जी कला आहे ती गायन कला, गायन कला, नृत्य कला. त्या संगीताबद्दल ज्यांना ज्ञान आहे त्यांनी गाण्याची आराधना करावी आणि त्याला प्रसन्न करावं. रामासमोर जेव्हा लवकुश आले होते ते गायन करत होते. राम त्यांना ओळखत नव्हते, लवकुश रामाला ओळखत नव्हते, पण त्या गायनाने दोघं एकरूप झाले. अशाच प्रकारे रावण जो होता तो महान संगीतज्ञ होता. त्यांनी शंकराला प्रसन्न केलं. तर उत्तम ज्याला गायन येत असेल त्यांनी गायनाच्या माध्यमातून रामाला प्रसन्न करावं. राम गावा राम घ्यावा. घ्यावाचा अर्थ काय आहे? रामाचं ध्यान करा. आपण रामरक्षा म्हणतो की नाही, श्री गणेशाय नमः असं श्रीरामच्या स्तोत्र मंत्र कोणत्या ऋषींनी तयार केलंय. आणि सीता रामचंद्र देवता, श्री रामचंद्र देवता कोणत्या आपण म्हणतो. आणि सुरुवात करताना काय म्हणतो? आता ध्यान म्हणजे ध्यान करा. आपण ध्यान करतो का? ध्यान कशासाठी सांगितलंय? साधनेमध्ये ध्यानाला खूप महत्व आहे. ध्यान म्हणजे काय? तुम्हाला स्वयंपाक जरी शिकायचा असला, ऑफिस मधलं काम शिकायचं असलं, तुम्हाला कोणती कला शिकायची असली, तुम्हाला सगळ्या गोष्टी सोडून फक्त एकाच गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात तुमच्या नसा नसा शिरू द्या, एका वेळी एकच गोष्ट करायची. आपल्या मुलांना पण शिकवा. आजकाल आपण काय करतो? कराटेला पण पाठवतो, डान्सला पण पाठवतो, इथे आपण मेहंदी शिकायला लावतो आणि किती गोष्टी करतो. पण त्या मुलाची कॅपॅसिटी आहे का? किंवा त्याच्यात रस काय आहे? त्या मुलाला कशामध्ये रस आहे ते ओळखता आलं पाहिजे. आणि एकामध्ये लक्ष द्यायचं. एका वेळी एकच गोष्ट केली तर ती विद्या प्राप्त होणार नाही, त्याला ध्यान म्हणतात. मग तुम्ही स्वयंपाक शिका आणि कोणत्याही गोष्टी करा त्याच्यामुळे. पण ध्यान कशाने करावं? ध्यानासाठी काय साधन आहे आपलं? ध्यानासाठी मन आहे. मन म्हणजे काय? मनाचा अभ्यास केला पाहिजे आपल्याला. मन ही अद्भुत एक शक्ती आहे, प्रत्येकाला ती दिलेली आहे. मन म्हणजे काय? मन म्हणजे विचार. विचार कुठून येतात आपल्या मनामध्ये? आपण जे पाहतो, एखादी गोष्ट आपण चांगला पिक्चर पाहिला,
सतत आपण त्याच्याबद्दल विचार करत असतो. चांगलं ऐकलं आपण त्याच्याबद्दल सतत विचार करत असतो. म्हणजे आपली जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियाबद्दल आपण सतत विचार करत असतो आणि त्यामुळे जे ज्ञान ग्रहण करतो तेच विचार आपल्या मनामध्ये येतात. म्हणून चांगलं ऐकावं असं म्हणतात, चांगलं बोलावं, चांगली संगती ठेवावी, सत्संगतीचा हा महिमा आहे. म्हणजे ऐकू जे बोलू, रात्री जागून तुम्ही जर भुताची पिक्चर पाहिली तर भूतच येणार आहे. आणि आपलं मन कसं विचित्र आहे बघा. एखाद्याला सांगितलं की तू ध्यान कर, पण ध्यानामध्ये माकड येऊ देऊ नको असं जर सांगितलं तर आपण ध्यानाला बसलं तर काय होणार आहे, अगोदर माकडच आपल्या समोर येणार आहे. असं विरुद्ध आपलं मन असतं. म्हणून ध्यान करताना विषय तो निवडतो आपण, त्याचं चिंतन आपल्या मनामध्ये गेलं पाहिजे, त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. या सगळे संस्कारामध्ये एकत्र आल्यानंतर जे पसरलेलं असतं, ज्याचं मन त्याच्या मनामध्ये असंख्य विचार आहेत त्याचं मन दुबळं असतं, ज्याच्या मनामध्ये विचार कमी त्याचं मन ठाम असतं आणि एकाग्र असतं. म्हणून ध्यान करताना मनाला शांत करण्याचा प्रयत्न करतात. मग शांत करताना काय करायचं, ध्यान करताना विचार करायचा की माझ्यामध्ये कोणते दोष आहेत. जोपर्यंत दोष काढत नाही तोपर्यंत परमेश्वराचं दर्शन होणार नाही. कोणतीही गोष्ट तुम्ही ऐहिक गोष्ट पण साध्या करू शकणार नाही ध्यानाशिवाय. म्हणून ज्याला आता एखादा यशस्वी व्यक्ती आहे समाजामध्ये राहतो, त्याच्यामध्ये आणि अयशस्वी लोकांमध्ये काय फरक असतो, लोकांमध्ये फरक फक्त एकाग्रतेचा असतो. ज्याचं मन एकाग्र आहे तो पटापट तो पुढे जातो, एकाच विषय धरून. म्हणून ध्यान करताना आधी निवडलं पाहिजे आपल्यामध्ये दोष काय, मी खूप रागावतो का, मी खोटं बोलतो का. स्वामी विवेकानंदांनी 3 गोष्टी सांगितल्यात. एखादा रोगता आहे, त्याला जर वटवृक्षाचा जरी असेल पण त्याला सुरुवातीला कुंपण झालेला, त्या कुंपणाला कुंपण जर घातलं नसेल तर कोणताही एखादा प्राणी येऊन त्याला उद्ध्वस्त करू शकतो. म्हणून त्याला कुंपण घातलं पाहिजे तर तो वटवृक्ष होतो त्याचा कालांतराने काही वर्षानंतर. तशा प्रकारे आपल्याला जेव्हा साधना सुरू करायची, ध्यानधारणा सुरू करायची, त्यावेळी आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टींच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि आपल्यातले दोष काढले पाहिजे. आपण जर खोटं बोलत असलो तर खोटं बोलल्यामुळे काय होतं, आपलं मन निश्चल राहत नाही. आपण जर पावित्र्य ठेवलं नाही आपलं मन निश्चित राहत नाही. आपण जर ढीकभर अपेक्षा ठेवल्या, माझ्या नवऱ्याने असं जायला पाहिजे, माझ्या बायकोने तसंच केलं पाहिजे, माझ्या सासूने तसंच केलं पाहिजे किंवा आणि काय कोणत्याही अपेक्षा ठेवल्या, अपेक्षा प्राप्तीचं जर मिळालं नाही तर दुःख होणार. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हे सगळं करून जेव्हा आपण ध्यान करतो त्यावेळी आपल्याला मग परमेश्वराचं दर्शन होतं. आता राम म्हणतात, राम गावा राम घ्यावा राम जीवीचा विसावा. खरा विसावा तिथेच आहे, जेव्हा आपलं मन पूर्णपणे शांत होतं तेव्हा आपल्याला काही शांती मिळते. एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद झाला, तो आनंद कुठे होतो, मनामध्ये होतो. दुःख कुठे होतं, मनामध्ये होतं. आपण झोपलेलो असतो तेव्हा आपल्याला जगाची काही जाणीव असते का. समजा आपण एकटक एका ठिकाणी बघतोय आणि त्यावेळी विचार करतोय काहीतरी, बाजूने बँड वाजे जरी गेला पण आपण काहीतरी घरच्या बद्दल काहीतरी त्याचा विचार करत असतो. ते खूप महत्वाचं आहे. आपल्याला त्याचा आवाज येतो का नाही येत, कारण आपलं मन तिथे संलग्न नसतं. म्हणून आपलं मन जेव्हा शांत असतं त्याचवेळी खरं सुखप्राप्ती होत असते आपल्याला. म्हणून ध्यान करावं असं म्हणतात. कल्याणाचे जे कल्याण, वाल्या कोळीबद्दल सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला तर त्याचं कल्याण कसं झालं, तर वाल्या कोळी असं म्हणतात. त्याचं असं होतं, तो लुटारूला लुटत असेल आणि एकाला मारलं की एक गण घ्यायचा आणि तिथे रांजण भरलेले असायचे, रांजण टाकायचा. तसे 7 रांजण भरले होते. म्हणजे एवढ्या लोकांना त्यांनी मारलेलं. तर नारद मुनी त्याला जाऊन सांगतात की अरे बाबा तू म्हणतोस ठीक आहे, पण त्याचं जे पाप आहे ते कोण घेणार आहे का तुझं. ते म्हणतात मी माझ्या घरच्यांसाठी करतो, माझे घरचे घेतील पाप, कोणी कोणाचा पाप पुण्य घेत नाही आणि देत नाही. आपल्याला आपलं भोगायचं असतं. घरी जाऊन विचारलं कोणी तयार नाही झालं. मग शेवटी त्याला नाथांनी उपदेश केला, सात क्रमाने
प्रेमाची धारे सात क्रमाने रांजण भरले वाळुगणाने रांजण भरले वाळुगणाने एकेकाते मारुनी असीने एकेकाते रामनामाने काय काय होतं 5 मिनिटांचा पूर्वरंग संपेल. राम नाम साधन हे 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 ऐक ऐश्वर्याचे ऐक ऐश्वर्याचे साधन सुख शांतीचे साधन सुख शांतीचे राम नाम साधन हे राम नाम साधन हे राम नाम राम नाम राम नाम साधन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 बोला महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ शुभा सारिके पूर्ण वैराग्याचे वसिष्ठाकरी ज्ञान योगेश्वराचे वाल्मीकी सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.
आताच आपण पाहिला श्लोकाचा अर्थ, बऱ्याच वेळेला आपण चुकीचा अर्थ घेतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आणि उद्धरेद आत्मानं आत्मानं अवसादयेत. भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, तुझा उद्धार तुलाच करायचा आहे. आपल्या मनाला आपल्याला जिंकायचं आहे. भगवद्गीतेचे मध्ये अनेक असे श्लोक आहेत, ते मोठं मानसशास्त्र आहे, पण आपल्याकडे तिथे लक्ष नाहीये. पहा आपल्याला सवय कशी लागते. आपण म्हणतो ना, माझा स्वभाव बदलतच नाही, माझ्या मुलाचा स्वभाव बदलत नाही, नवऱ्याचा स्वभाव बदल लावलेला असतो आपणच. व्हॉट्सअपचं उदाहरण घ्या, आधी मोबाईल फोन होते का कोणाकडे, पण आता सगळं काही 1 मिनिट धावत नाही आपल्या इकडे, काही कोणाचा मेसेज आला होत काही नाही, करत तर काही नाही आपण, पण ती सवय लागलेली असते. ती सवय आपल्या मनाला आपण ज्याची लावू त्याची सवय लागलेली असते. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, ध्यायतो विषयान् पुंसा संकस्ते सुखदायते. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीच्या संपर्कात राहाल, जे ऐकाल, जे पाहाल, त्याची सवय तुम्हाला लागणार आहे. आपण एखादं नवीन घर घेतो, त्या घरामध्ये आधी भिंतीच असतात, पण त्या भिंती तिथे गेल्यानंतर आपण पडदे लावतो, रंग लावतो, फर्निचर आणतो, टीव्ही लावतो, मग ते घर माझं घर होतं, नंतर आपलं घर होतं. ते त्याची संगत लागते, त्याची माया, याला म्हणतात माया. ही माया मनामुळे लागते. मग पुढे संगात संजायते काम प्रबोधिरायते. म्हणजे संगत लागल्यामुळे मग आपली त्या व्यक्तीकडनं, त्या माणसांकडनं, समाजाकडनं अपेक्षा वाढतात. अपेक्षा वाढल्यामुळे काय होतं, त्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या, समोरचा माणूस आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला नाही तर आपल्याला काय येतं, राग येतो. क्रोधात भवति सम्मोहात, सम्मोहात बुद्धिभ्रमः, बुद्धिदोषात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. म्हणजे तुम्हाला आधी इच्छा उत्पन्न होते, मग आपण काय करायचं, सगळ्यात अगोदरची इच्छा जेव्हा उत्पन्न होते, तो बुडबुडा जेव्हा तलावर येत असतो, त्याच वेळी त्याला संगत सोडली पाहिजे आपल्याला. एकदा त्या बुडबुड्याचा मोठा भवडा झाला की मग आपण कंट्रोल करू शकत नाही. मग काय होतं, आम्हाला इच्छा पूर्ण झाली नाही, राग येतो. राग आल्यावर काय होतं, बुद्धीवर संभ्रम उत्पन्न होतो. बुद्धी संभ्रमित झाली की मग बुद्धीचा नाश होऊन जातो. कालांतराने पर्याय नाही, मग आपला नाश होतो. मग आपल्या नाशाला कोण कारणीभूत आहे, परमेश्वर कारणीभूत आहे का? माझा देव चांगलंच करत नाही हो, सगळ्यांचं चांगला करतो, माझं चांगला करत नाही. अदर साइड ऑफ ग्रास इज ऑलवेज ग्रीन म्हणतात ना. दुसऱ्याचं अंगण किती सुंदर दिसतंय, किती छान तिथे गुलाब लागलेत, माझ्याच अंगणात गुलाब आहेत. आपण विचार का, आपल्याला देवाने काय दिले आपल्याला कळत नसतं. राहायला छप्पर आहे, घर आहे, सुंदर परिवार आहे, नातवंड मुलं सगळं काही आहे, तरी आपण रडतो. आहे त्याच्या समाधानी राहणं ही सगळ्यात मोठी भक्ती आहे तसं राहणं, मनाला शांत ठेवणं, समाधानी राहणं हीच मोठी आहे. तर त्यावेळी पृथ्वीवर आक्रमणं सुरू झाली आणि राक्षसांनी उत्पात करायला सुरुवात केली. त्यावेळी संपूर्ण जनता त्रस्त झाली होती. आणि असं एक श्लोक आहे, झाला तोरण तपावनी मही गोरूप घेऊनिया, जाओ निविदिला म्हणे तुझ कशी माझी दया, सारे विश्व तुझे किती करशी निर्माण या भूतळी, रक्षा या सकला न शक्ती उरली सारी पावेची दी. पृथ्वी गायीचं रूप घेऊन गेली कोणाकडे, ब्रह्मदेवाकडे. आता गायीला आपण खूप मानतो, त्याचं शास्त्र गायीचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आलाय. गोचा अर्थ काय होतो, गोचे 2 अर्थ होतात. एक अर्थ होतो काय, आणि गोचा दुसरा अर्थ होतो इंद्रिय. शास्त्रामध्ये सांगितलं गोचा अर्थ इंद्रिय. गोस्वामी तुलसीदास, ऐकलंय ना नाव, तुलसीदास जे महान संतोनी रामायण लिहिलं त्यांना गोस्वामी तुलसीदास. आता गायीचा स्वामी म्हणजे त्यांना काय म्हणावं आपण, बैल म्हणावं का, नाही. त्याचा अर्थ आहे इंद्रिय. ज्यांनी इंद्रियाला जिंकलेलं, ज्यांनी आपल्या दशेंद्रियाला जिंकलं. रावणाला तोंड किती होती, 10 तोंड होती. भगवान श्रीरामांच्या वडिलांचं नाव काय होतं, दशरथ. आपल्याला इंद्रिय किती आहे, 10. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, या सगळ्यांवर जो कंट्रोल करेल, त्यांना अधिकार मिळवेल, तोच खरा श्रीराम होईल. राम नाम तो सब कोई कहे, राम नाम तो सब कोई कहे, दशरथ कहे न कोई, एक बार दशरथ कहे तो कोटि कोटि फल दे. तुझीला काय म्हणतात की दशरथ म्हणजे संपूर्ण
इंद्रिय एकवटून एकच गोष्ट करा. सगळ्या संतांनी एकच गोष्ट सांगितली. बरं, रथ म्हणजे कोणता? रथ म्हणजे गाडी. आधीच्या काळात त्याला रथ म्हणायचे. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु. वर्णन काय? आत्मा हा रथाचा मालक आहे. रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु. शरीर हे आपलं रथ आहे. आपण जो भवसागर करतोय आता, त्याच्यामध्ये शरीर हे भगवंताने आपल्याला दिले तो रथ आहे. बुद्धी तू सारथी विद्धी. बुद्धीला सर्वश्रेष्ठ स्थान दिलंय. बघा, भगवंत सारथी होते ना, ते कुठेच लढले नाहीत. प्रत्यक्ष भगवान काहीही करत नाही. तुमच्या चांगल्या वाईट कोणत्याही गोष्टीमध्ये भगवंत नसतो असं भगवद्गीता स्पष्ट सांगते. तुमचे कर्मच तुम्हाला चांगलं किंवा वाईट करू नये. तुम्ही मेहनत करा, तुम्हाला परिणाम मिळेल. एक महिना काम करतो, त्याच्यानंतर पगार मिळेल तुला. तुम्ही तुम्हाला ते वाईट केलं, तुम्हाला त्याचा मोबदला द्यावा लागणार. बुद्धी तू सारथी विद्धी मन प्रग्रहमेव. म्हणजे मन हे प्रग्रह म्हणजे लगाम आहे आणि घोडे तुमची इंद्रिय. तर अशा प्रकारचा रथ दशरथ. तर गाईचं गाय म्हणजे काय? गोपाळ कृष्ण म्हणजे आपल्या इंद्रियांचं जो पालन करतो तो गोपाळ कृष्ण. गोवर्धन. वर्धन म्हणजे आपल्या इंद्रियांना आसन प्रणाली करून जो योग्य अवस्थेत ठेवतो. भगवद्गीतेचे, श्रीरामांचे, रामायणाचे अनेक अर्थ आहेत. त्या अर्थांना कुठे सीमा नाही आहे. आपण जो चांगला अर्थ करू त्याच्यातला आहे. तर त्याच्यामध्ये हे सांगितलं गेलंय, गो म्हणजे इंद्रिय, गोपाळ कृष्ण. त्या काही लोक काय करतात, शरीराला खूप त्रास देतात. एक हात कसा वर करतात, काही तपस्वी तुम्ही बघितले असतील. एक हात वर करून वर्षानुवर्षे राहतील, शरीर सुकवून टाकतात. म्हणजे इंद्रियाला त्रास दिल्यामुळे तुमचे ध्यान धरणं होते. ध्यान लागेल का तुमचं नाही. साधं ताप आला, डोकं दुखलं तर ध्यान लागत नाही, आपलं मन एकाग्र होत नाही. इंद्रियाला त्रास देऊ नये. त्याच्यासोबत इंद्रिय जास्त आयुष्यात पण ठेवू नये. काही लोक इंद्रियाला कशाला त्रास देतात, झोपतच राहायचं मग आयुष्यभर. दोन्ही गोष्टी आपल्याला टाळायच्या. गोपाळ कृष्ण. इंद्रियाचं पालन केलं पाहिजे. इंद्रिय आपल्याला वर्धन केली पाहिजे, त्याची शक्ती वाढवली पाहिजे. आसन प्राणायाम केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. शक्ती वाढते आणि स्वतः परमात्मा झालं पाहिजे. कर्षती इति कृष्ण. रात्री सगळे लोक जेव्हा झोपतात तेव्हा योगी जागृत होतात आणि ध्यान करतात. या अनिशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी. सगळं झोपतं त्यावेळी योगी साधना करतात स्वतःमध्ये. कशामध्ये? कर्षती इति कृष्ण. संपूर्ण जगाची जी शक्ती असते ते आतमध्ये ओढणारा कृष्ण. कृष्ण उत्तम वादक होते, उत्तम गायक होते, राजनीतिक तज्ञ होते, मारामारी करणारे होते, प्रेम करणारे होते. सर्व गुण संपन्न योग्याचं वर्णन त्याच्यामध्ये. प्रत्येक मानव तसा होऊ शकतो असं त्याच्यात संदेश सांगितला गेला भगवद्गीतेने. पण त्यासाठी आपला स्वभाव सोडला पाहिजे. स्वभाव जर जोडला जाऊ शकतो, सोडला पण सोडू पण शकतो आपण. तिथेच कट करून टाकायचं, त्या गोष्टीच्या मगात जायचं. तर ती पृथ्वी भगवंताकडे गेली आणि भगवंताने सांगितलं तुम्ही काय काळजी करू नका, मी तुमच्यासोबत. धाव धाव इकडून धाव धाव गरुड ध्वजा. धाव धाव गरुड ध्वजा. धाव धाव गरुड ध्वजा. आम्हाला पांचा गाला, आम्हाला पांचा गाला. धाव धाव गरुड ध्वजा. बहुधालो कासारीस, बहुधालो कासारीस. मनी पाहे तुझी वाट. बहुधालो कासारीस, मनी पाहे तुझी वाट. धाव धाव गरुड ध्वजा. धाव धाव गरुड ध्वजा. सगळ्यांनी दावा सुरू केला परमेश्वराचा. परमेश्वराचा अवतार घ्यायचा होता, रामाला जन्म घ्यायचा होता. विष्णू आधी ब्रह्माकडे गेले. ब्रह्मा म्हणतात मी सृजन करतो, हे डिपार्टमेंट विष्णूकडे आहे, माझ्याकडे नाही. विष्णू म्हणतात सगळ्यांना
अवतार घेतोय आपण आणि मी आता जन्म घेणार आहे. माझ्यासोबत जी महामाया आहे अंबा माता, तिला सीता म्हणून, ती पण जन्म घेणार आहे. सगळ्या देवतांना म्हणतात तुम्ही सुद्धा वानर आणि वेगवेगळ्या योनीमध्ये तुम्ही अवतार घ्या आणि आपण पृथ्वीचं दुःख जे आहे त्या कथारूपाने सांगतो. तुम्ही पहा, प्रत्येक कथा ज्या आहेत वेद हे ईश्वराने लिहिलेत असं म्हणतात. ठीक आहे, वर काही सापका नाही का? परमेश्वर ओरले तर परमेश्वर निराकार प्रचंड आहे. तो त्या ही पृथ्वी आहे, त्याची सूर्यमाला एक वेगळी आहे, त्याची गॅलेक्सी वेगळी आहे, आकाशगंगा, आणि अशा करोडो असतील. असे किती पृथ्वी आहेत आणि किती काय आहे. परमेश्वर या सगळ्यांच्या पलीकडे. मी अवतार घेतोय. आता अवतार घेताना सगळी व्यवस्था वगैरे करून दिलेली आहे. तर त्यासाठी परमेश्वर या सगळ्या ज्या कथा असतात त्याच्यामध्ये काही ना काही संदेश आपल्याला. वेद म्हणजे काय? वेद म्हणजे चांगले ज्ञान प्राप्त करणे. आपण पाहिलं श्रेष्ठ पुरुष जेव्हा समाधी अवस्थेमध्ये जातात, वाल्मिकी, व्यास मुनी हे समाधी अवस्थेत गेले तेव्हा त्यांना हे ज्ञान स्फुरलं. मग त्यांनी ते महाकाव्य लिहिलं. वरच्या अवस्थेत गेल्यानंतर मग त्यांना जे काही ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान खाली आल्यानंतर, खालच्या अवस्थेत आल्यानंतर मग ते शब्दाने वैखरी वाणीने सांगतात. ते परमेश्वराचे शब्द असतात. म्हणून त्याला वेद हे अपौरुषेय आहे असं म्हणतात. तर परमेश्वर म्हणतो की हे करी अवतार घे, तर त्यासाठी काहीतरी आता काम केलं पाहिजे. मग अयोध्या नावाची अयोध्या नावाचं एक राज्य असतं की ते दशरथ नावाचा राजा राज्य करत होता. आपण पाहिलं दशरथाला मुले झालेली नसतात म्हणून तो दुःखी असतो. त्या राज्याचं नाव आता आहे का? थोडं राज्याचं नाव आहे अयोध्या. युद्ध, युद्धावरनं अयोध्या शब्द निर्माण झाला. इथे वृत्तीचं युद्ध नाही. खरा संत कोण असतो? रामदास स्वामी म्हणतात, रवी वृत्ती जो संत तो संत राहणार. वृत्ती सम झाली पाहिजे. शेवटच्या काळामध्ये आपण म्हणतो ना, मला तर मुक्त व्हायचं, मी चांगलं काम केलं, पण मुक्त असं होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत जर एखादी इच्छा बाकी असेल तर परत जन्म घ्यायला लागतो. मुक्ती म्हणजे काय? की फक्त काय तिथे आपल्याला 4 बेडरूमचा फ्लॅट असतो, स्विमिंग पूल असं काही नाही. स्वर्ग नरक आहे आपल्या कल्पना आहे. स्वर्ग म्हणजे उच्च अवस्था. नरक म्हणजे रक म्हणजे पुढे जाणे, नरक म्हणजे पुढे न सरकलेली तुंबलेली अवस्था. कारण नरक इथेच येते, आश्रय व सर्ग नरक इथेच आहे सगळं ते. त्याच्यामुळे ही जी अवस्था इथेच असतात सगळ्या. तर ही जी अवस्था आहे, अयोध्या म्हणजे काय? जिथे वृत्तीचं युद्ध नाहीये. चांगल्या वृत्ती वाईट वृत्तीने जिंकायचं आणि मग चांगल्या वृत्ती पण टाकून द्यायच्या. कधी कधी काय होतं, मी प्रवचन करतो, मी मोठी मोठी कामं करतो, मी लोकांना उपदेश देतो, म्हणजे मी सगळ्यांपेक्षा मोठा, असा अहंकार येऊ शकतो माणसाला. कोणतंही छोटंसं काम केलं, एखाद्या कायला आपल्या घरच्या बाहेर एखाद्या आपण काय पैसे दिले, जेवण दिलं, लोन दिलं, आपल्या मनात काय आणि मला नमस्कार तरी केलं, तिथे ते कोणत्या विचारात असेल तिला माहिती पण नाही, मी करेल तुम्हाला नमस्कार, पण आपल्या घरात अहंकार जागृत होतो. हिने मला नमस्कार तरी करायला पाहिजे, अहंकार कसं जागृत होतो. वाईट वृत्तीला सोडल्या पाहिजे, पण वाईट वृत्तीला जिंकून चांगल्या वृत्ती सुद्धा सोडल्या पाहिजे. तेव्हा आपण त्या परमेश्वराच्या अवस्थेमध्ये नत होतो आपण. तर ती जी शुद्ध अवस्था असते त्या अवस्थेला जाणं म्हणजे मुक्त होणं. मुक्त मग त्याच्यानंतर इच्छा असतील तर जन्म होईल. आता आपण मुक्त व्हायचं का काय करायचं प्रत्येकाच्या हातामध्ये. अपेक्षा ठेवायच्या नाही ठेवायच्या, मग त्याच्यातनं काम होतं. एक अपेक्षा आली की काम होतं, लोभ मोह मत्सर सगळं निर्माण होतात. अपेक्षा सोडणं हेच सगळ्यात मोठं साधन आहे. आणि हीच मोठी संसार असून सुद्धा आपण सगळं नाही करू शकतो. त्या जंगलात जायची गरज नाही, राम राम इथे यायची गरज नाहीये, भगवे कपडे घालायची काय गरज नाही. इथे जाऊन सगळे संन्यासी तुकाराम महाराज एवढे मोठे युगी होऊन गेले, त्यांचे अनुभव योग्यांना लाभतील एवढे अनुभव होते. आपुले मरण पाहिले ना एवढा सूक्ष्म शरीराचे अनुभव पाहिले होते. जिवंत विषय वेगळा आहे तो, पण त्याचे एवढे श्रेष्ठ अनुभव होते. तर अयोध्या नावाची नगरी, तर तिथे दशरथ राजा होता. त्यांना एकदा स्वप्न पडतं, दशरथ राये स्वप्नी देखिले
दशरथ राये स्वप्ने देखिले, दशरथ राये स्वप्ने देखिले, क्रोधा पुरुषा आपण बधिले, क्रोधा पुरुषा आपण बधिले, माणिक एका स्त्री समालिले अपराधे. त्यांनी स्वप्न पाहिलं की आपण एका पुरुषाला मारलंय, वध केलाय, आणि एका स्त्रीला मारलंय आणि 2 पुरुषांचा आपण वध केलाय. ते घाबरले. असं कसं स्वप्न पडलं मला. गेले ऋषींकडे, वसिष्ठ ऋषींकडे त्यांना विचारलं स्वप्नाचा अर्थ काय. ते म्हणाले राजा काहीतरी चांगलं घडणार आहे, पण त्याची सूचना आहे काही. तू एक काम कर, तू आता माणसांकडनं जर तुझी हत्या होणार असेल तर त्याच्यापेक्षा पशूंची हत्या होईल. तू मृगयाला जा, वनामध्ये मृगयाला जा, आणि मग तिथे श्वापात वगैरे मारलं तर त्यात तुझं परिहार होऊन जाईल, तुझा पापाचा परिहार होऊन जाईल. तर दशरथ राजाने तो एवढंच काय होतं. त्याच वेळेला श्रवण बाळ ऐकलंय ना नाव सगळ्यांनी, आपण सिरियल पाहिजे. श्रवण बाळाला दशरथाने मारलं असं म्हणतात त्यावेळी. तर श्रवण बाळ त्यावेळी आपल्या माता पित्यांना घेऊन, दोघे माता पिता अंध होते. नीट लक्षात घ्या. भगवान श्रीरामांच्या रामायणामध्ये, महाभारतामध्ये एक प्रसंगामध्ये योग साधना, महान योग साधना लपलेली, ही आपण कशी ओळखायची. चिंतनाद्वारे, साधनेद्वारे ओळखली पाहिजे. तर श्रवण बाळ माता पित्यांना तीर्थयात्रा करण्यासाठी घेऊन जात असतो. आपली कल्पना काय. अध्यात्म आता नाही करायचं, म्हातारपणात करायचं. तीर्थयात्रा केली की आपलं अध्यात्म झालं सगळं. पण अध्यात्म, आपलं भारतीय वैदिक तत्वज्ञान जे आहे ते तरुणांचं आहे वास्तविक. एकाग्रता कशी साधावी. आपण मॅनेजमेंटचे 1000 कोर्स करतो, त्याच्यात निष्पन्नता काय होते, फक्त पैसे लुटतात ते. पण एकाग्रता कशी साधावी आपण अभ्यास पाहिलं, भगवद्गीतेमध्ये आहे. ध्यान कसं करावं, एका वेळी एकच काम केलं पाहिजे, जेणेकरून ती आपल्याला विद्या प्राप्त होते. तर आपल्याला असं वाटतं की फक्त तीर्थयात्रा केली म्हणजे धर्म झाला, तसं नाही. साधना करावी लागते. परमेश्वराचं दर्शन घेणं आपला अधिकार आहे, मानवाचा अधिकार आहे. ही परंपरा, वैदिक परंपरा सांगते की प्रत्येकाला तो अधिकार आहे. इतर जन्मामध्ये माणसाला पापाचा जन्मलेलं मानलंय, तसं नाहीये. कळलं. अनेक जन्माचा पुण्य म्हणून मी मानव जन्म स्वीकारलेला, असं आपल्याला मानव जन्म मिळाला. अनेक जन्माचा पुण्य म्हणतात ना. आद्य शंकराचार्य म्हणतात की मानवाचा जन्म महापुरुषांचा आश्रय आणि मुक्तीची इच्छा आहे. खूप करोडो जन्माच्या पुण्यानंतर मिळतं आपल्याला, तो मानव जन्म आहे आपला. तर ते श्रवण बाळ तिथे त्यांना घेऊन जात असतो. श्रवणचा काय अर्थ आहे. श्रवण म्हणजे काय. महाभारतामध्ये पण एक आलेलं आहे. आपण ऐकण्याला, याला काय म्हणतो, कानाला काय म्हणतो आपण, कर्ण म्हणतो ना. महाभारतामध्ये कोण होतं कर्ण. पांडवांचा मोठा भाऊ होता ना कर्ण. त्याची उत्पत्ती जी होती ती सूर्याकडनं झाली. सूर्य म्हणजे ज्ञान, सूर्य म्हणजे प्रकाश, आणि कर्ण म्हणजे कान. आपण जेव्हा ज्ञानप्राप्ती करता सुरुवात करतो, वेगवेगळ्या साधना सांगितल्या. सुरुवातीला आपण काय करतो, वाचन करतो, ऐकतो, प्रवचन ऐकतो, त्याद्वारे आपण माहिती निर्माण करतो. मग ती जाणून घेतो, जाणून घेतल्यानंतर त्याच्यावर चिंतन करतो. मग आपल्याला ध्यानात केल्यानंतर मग ज्ञान प्राप्त होतो. या सगळ्या एक अवस्था आहेत. त्यासाठी खालच्या अवस्था टाकून पुढे गेलं पाहिजे. खालच्या अवस्थेलाच आपण नुसती प्रवचनात ऐकलं तसं ज्ञान प्राप्त होणार नाही. त्यामुळे काही लोक काय करतात, योगाच्या क्लासला पण जातात, नुसतं आत्माच करत बसतात. पण अष्टांग योग आहे तो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, एका अवस्थेतून पुढच्या अवस्थेत गेलं पाहिजे. कृष्णाला म्हणजे कृष्णाची भावंड होती, किती होती, 8 भावंड होती. अष्टांग योग त्याच्यात पण सांगितलं आहे. प्रत्येक 7 भावंड मिळली म्हणजे काय, त्या अवस्थेला मारून पुढच्या अवस्थेत शेवटी कृष्ण जन्माला. तर अशा प्रकारे समाधी अवस्थेमध्ये कर्षदी कृष्णा. तर श्रवण म्हणजे काय, ऐकणे. तर श्रवणाची जी आपली अवस्था असते ती नष्ट झाली पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन आपलं ऐकलं, खूप ऐकलं, मी खूप ऐकलं, मी खूप चांगला बोलू शकतो, मी कोणाला आता चांगल्या बोलल्यानंतर मला मग शिव्या द्यायची किंवा कोणाला उलट वगैरे बोलायची आपल्याला वाटतं मला अधिकार प्राप्त झाले, असं नव्हे. श्रवण केलं पाहिजे, नम्र झालं पाहिजे, पुढची साधना केली पाहिजे. म्हणून श्रवण बाळ काय करतो, मग तिथे त्याचे आईवडील अंध असतात, म्हणून त्याचे आईवडील अंध दाखवले की श्रवण केल्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही, तर अंधत्व असतं. अजून आपल्याला ज्ञानाची दृष्टी प्राप्त व्हायची असते.
उपनयन आपण करतो ना, मुलांचे उपनयन करतो. उपनयन म्हणजे काय? उप जवळ, नयन म्हणजे नवीन दृष्टी त्याला प्राप्त करून देतो, त्याला गुरुकुलात पाठवतो म्हणून त्याला उपनयन असं म्हणतात. तर त्यांचे आई वडील जे असतात श्रवणाचे ते म्हणतात, कहाणीने व्याकुळ पार झाले, कहाणीने व्याकुळ पार झाले, म्हणून ते पुत्रास बोलले, काम येथे शोधून जना पाही, काम येथे शोधून जना पाही, तुषारावी अनिवार आम्हाला तहान लागली, तहाने आम्ही आलोय पाणी घेऊन जातो तिकडे. तिथे काय होतं, त्याच वेळी दशरथ राजा तिथे आलेला असतो. दशरथ राजा रथात येतो, त्याच्या रथाचा आवाज वगैरे सगळं असतं. तर त्यावेळी सगळे श्वापद पळून गेलेले असतात. कोणी दिवसा मिळत नाही. तो विचार करतो की नदीच्या ठिकाणी जाऊन बसतो झाडावर, जेणेकरून आपल्याला रात्री जर एखादं श्वापात पाणी प्यायला आलं तर आपल्याला कळतं. आणि दशरथ राजा हा त्याचा बाण जरी चुकत नसेल, प्रणवो धनु शरो यात्मा ब्रह्म संरक्षण उच्चते, आत्मा हा बाण आहे, तो ब्रह्म अवस्थेत आपल्याला मारायचा आहे. तो ब्रह्माचा बाण चुकत नसे कधी. तर काय झालं, रात्री तिथे आला, बुड 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 ऐसा आवाज गुरुची आला, दशरथ शर सोडी वेदुनी त्या दिशेला, शर अचूक निघेतो वेदुनी बक्ष जाई, हर हर भगवंता शब्द येत्या जटाई. शर बरोबर निघाला, त्याच्या हृदयात घुसला आणि त्याने आवाज दिला, हर हर भगवंता. भगवंताचं नाव त्याने घेतलं. दशरथ राजा दचकला, अरे हे काय झालं? कोणतरी माणूस आहे असं वाटतंय श्वापाच्यापेक्षा. ते जातो लगेच तो तिथे पाहतो तर श्रवण पाठ, अरे काय झालं, माझ्याकडनं चुकी झाली असं म्हणतात. म्हणतात जे झालं ते झालं, आता हे पाणी माझ्या आई वडिलांना कुठेही जाऊ हाणलेले, लवकर जा तिथे. दशरथ राजा आता काय सांगणार, आणि तो प्राण सोडतो तिथे. दशरथ राजा घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर ते आई वडिलांचे आता जे अंध असतात त्याचे कान अगदी तीक्ष्ण असतात. आल्याचं लक्षात येतं बरोबर त्यांना. आला वाटतं आपला बाळ आला, ते म्हणतात काय झालं का, बऱ्याच दिवशी झाला अजून आला नव्हता, पण त्याच्या पावलांची चाहूल लागते. आला 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 तसाच उभा राहतो तो, कारण तो त्याचा मुलगा आहे असं नाही कळलं, म्हणजे नाही असं कळलं तर पाणी पिणार नाही विचारणार. आधी पाणी पिऊया म्हणतो, मग सांगतो त्यांना, कारे श्रावणा बोलिसी धनशी उदक मागितले एवढे निशी, म्हणून का कोपलासी शिरलासी पारसा. रागावलास का आमच्यावर, का बोलत नाहीस, सांग आम्हाला. दशरथ राजा पुढे होतो आणि त्यांच्या वडिलांच्या हातात देतो. वडील हातात घेतात, त्याच्या हाताला अंगठ्या लागतात. तो लगेच बायकोला सांगतो, त्याच्या बायकोला, काम जरा पाणी नको घेऊन दुसरेच कोणतरी. पण अंगठ्या लागल्यानंतर तो म्हणतो, अरे आपण तर कोणतरी राजे दिसतात, राजे महाराज दिसतात, आम्ही आमच्या बाळाची काळजी वाट पाहतोय, श्रवण बाळाची, तुम्ही कोण आणि तुम्ही का पाणी आणलं. मग तो सगळ्या वृत्तांत सांगतो की असं असं मी तिथे बसलेलो, श्रवण बाळ आला, त्याने पाण्याचा कमंडल त्याच्यात टाकला आणि मला मी त्याचा वेध घेतला बाणाने आणि तो गेला. ते म्हणतात, ज्याप्रमाणे तू माझ्या बाळाला मारलंस, ऐसे म्हणतात प्राणांत काळी मग शापुनी त्या नरेशा. हे त्याला शाप देतात की आता आम्ही सोडतोय, देह सोडतोय, तू पुत्र करून मरशील ऐसा. तू असे म्हणून त्याने देह त्याग केला आणि त्याने तू पुत्र होऊन मरशील. पण त्यावेळी दशरथ आधी त्याला वाटतं की अरे बापरे त्यांनी शाप दिला म्हणून, पण तो मनात विचार करतो मला तर मुलगा नाहीये, आता काय करावं. म्हणजे हे एका अर्थाने तो आनंदित पण होतो. हे म्हणतात मी पुत्र पण पुत्र तर होऊ दे आधी मला. लगेच आपली रथ काढतो आणि जातो धावत त्यांना वशिष्ठ ऋषींना भेटतो आणि सांगतो की मुनी
हे असं झालं त्यांनी सांगितलं. म्हणतात अरे फार उत्तम झालं. परत ते कुंडली वगैरे काढून बघतात. म्हणे तुला मुलगा आता तुला छान होतील तुझं ते सुतचार राया त्रैलोक विख्यात जगत्याहराया वाचारणी शून्य ऋषी जाणी तो पुत्र काम इष्टी करी म्हणून. पुत्र काम इष्ट यज्ञ करणारे असतात. अगोदरच्या काळात यज्ञ कसे होते? ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिनः. यज्ञाचं स्वरूप कसं होतं? ब्रह्म म्हणजे परमेश्वर अवस्था. त्याला आहुती देतो ते पण ब्रह्म आहे. अग्नी पण ब्रह्म, देणारा पण ब्रह्म, घेणारा पण ब्रह्म. सगळ्या अशा प्रकारचे. सुरुवातीला आपण यज्ञ यागामध्ये काही देत नव्हतो, पण नंतर नंतर प्रथा सुरू झाली. तांदूळ द्या, काहीतरी वाटतं ना, घरात पाहुणे आले आपण काहीतरी घ्यावं, काहीतरी हातात ठेवा, मानवी मन असतं. मग आपल्या यज्ञामध्ये काही काही चुकीच्या प्रथा सुरू झाल्या. काही तांदूळ देणं, काही देणं. कालांतराने मग यज्ञामध्ये बळी देणं सुरू झालं. अजा मेध यज्ञ. अजा म्हणजे बकरा आणि अजाचा दुसराही अर्थ आहे. कसे दोन चुकीचे अर्थ लावले जातात. जा म्हणजे जन्म देणे, अजा म्हणजे जन्म ही विरहित अवस्था. जे पुरुष समाधी अवस्थेमध्ये जातात, रामकृष्ण परमहंसांबद्दल सगळ्यांनी ऐकलं असेल, विवेकानंदांचे गुरु. ते असे समाधी अवस्थेत जाताना त्यांना कळलं की असे असे डोक्यात हत्ती मारायचे. त्यांचे शिष्य विचारायचे विवेकानंद वगैरे, महाराज तुम्ही असं का करता? ते म्हणायचे अरे मी सतत जर समाधीत राहिलो तर मग लोकांना मार्गदर्शन कोण करणार? म्हणून ती अवस्था नष्ट करून खालच्या अवस्थेत त्याला अजा मेघ यज्ञ. पण आपल्या दिवेची अवस्थेत अजा म्हणलं, बकरा समोरला आपण त्याला काळात सुरुवात केली. गोमेध यज्ञ. आपल्या परंपरेमध्ये गोमेध पण करायचे. गो म्हणजे इंद्रिय, म्हणजे इंद्रियांना त्रास देऊ नये, त्यांना लाडावून पण ठेवू नये, त्रासही देऊ नये, अशा प्रकारचे यज्ञ होते. आणि या प्रकारच्या वैदिक परंपरेला नंतर मग गौतम बुद्धांनी विरोध केला. आपल्याला हे यज्ञात काय चाललंय, चुकीच आहे. मग संपूर्ण जग बुद्धमय झालं होतं त्यावर. तर असं ते झालं. त्याच्यानंतर मग त्यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. पुत्रकामेष्ठी यज्ञ केल्यानंतर मग यज्ञामध्ये प्रकट झाले देवता. त्यांनी मग पायस, पायस म्हणजे काय, खीर. दशरथा दशरथा घे पायसदा पायसदा दशरथा दशरथा पायस दिलं. आणि त्याच्याने सांगितलं की हे जे खीर आहे ते प्याल्यानंतर किंवा तुझ्या राणीला दे. दशरथाने राणीला दिलं. त्यांना 3 राण्या होत्या दशरथाला. पहिली राणी कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. त्याचं ते नाव कई काया आहे. कई म्हणजे वरच्या अवस्थेत, काया म्हणजे वरच्या अवस्थेत घेऊन जाणारी. कैकेयाच खरी माता होती, कारण की ती रामाला वनवासात पाठवते. तपसाधना कर, तयार हो तिकडे, आणि मग तू रावणाचा वध करशील. दुसरी सुमित्रा, जो श्रेष्ठ साधक असतो, चांगल्या अवस्थेत जातो, तो सगळ्यांना मित्र होतो. तुम्ही संतांना बघितलं का कोणाला रागावताना? सगळ्यांची चांगला वागतो. सुमित्र सगळ्यांचा मित्र असेल. आणि कौशल्या, योग कर्मसु कौशलम, म्हणजे योग. आपण जीवन जगताना पण प्रत्येक बाबतीत कुशलता केली पाहिजे. साधी साधी गोष्ट कुशलतेने केली पाहिजे आपण. तर त्याच्यात उत्तम अशी एकाग्रता टाकून आपण प्रत्येक गोष्टीला चांगलं उत्तम बनवू शकतो आपण. तर तो भाग दिला. त्याच्यातला एक भाग जो होता तर आधी कौशल्याला दिला म्हणून कैकेयी रागावली. आणि मग ती रागाने पाहू लागली. इच्छात एक घार आली आणि तिने तिचा जो भाग होता, पायाचा भाग होता, तो घेऊन गेली. त्याच्यानंतर मग पुढे हनुमंताचा जन्म झाला. आता पुढच्या 12 तारखेला ते कीर्तन आहे, तेव्हा सकाळी या 5:30 वाजता ध्यान करूया आपण सगळे मिळून. तर पुढची हनुमंताची कथा आपण नंतर पाहू. तर इथे मग त्यांनी हे प्याले, खीर आहे, सगळ्यांना दिलं. प्रत्येकाने एक एक भाग घेतला. आणि नंतर कालांतराने काही दिवस गेले. मग शुभ लक्षणं दिसू लागली सगळी, की आता कौशल्याला दिवस गेले, सुमित्रेला दिवस गेले, कैकेयीला दिवस गेले. आणि मग सगळ्यांनी मुलींनी कुंडली मांडली की रामा, आपला दशरथ हा साधारणतः 9मीचा दिवस येतोय, त्यामुळे तुम्ही ठरवून ठेवा. त्यावेळच्या कुंडल्या अगदी त्यांनी बरोबर पाहून योगी होते, त्यामुळे त्यांनी बरोबर वेळ सांगितलेली. जर तशी 9मी जवळ येत होती तसं सगळ्यांचं वाढू लागलं उत्कंठा. नगारे वाजू लागले. संपूर्ण राज्यामध्ये पताका लावल्या गेल्या, झेंडे लावले गेले. आणि
उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र मास. आता चैत्र सुरू आहे ना. ऋतू वसंताचा दिवस, माध्यानासी दिनकर, म्हणजे सूर्य अगदी मध्यावर आलाय. माध्यानासी दिनकर पळभर होय स्थिर. थोड्या वेळाची थांबला का, तर रामाचा जन्म होणार होता. गुरुजी, आता रामाचा जन्म होणार आहे, आपण एक आर्या घेऊया, त्याच्यानंतर जन्मपुष्प उधळायची आणि आपण रामाचा जन्म करायला. वेळ झाली आता. आर्या वसंत समयी चैत्री, वसंत समयी चैत्री, अभिजित नक्षत्री शुद्ध नवमीला, रविकुल राम स्वरूपी, रविकुल राम स्वरूपी, कौशल्या सुत प्रभू प्रकट झाला. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम राम उत्तम राम, राम राम हरे हरे राम, राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम राम उत्तम राम. अजून बाकी आहे बघा, अजून आहे. मग आता राम झाल्यानंतर त्याला आंघोळ आपण घालतो ना, न्हाणी करायची आहे, आंघोळ घालायची आहे रामाला. कौसल्येने अंकी घेऊन तेल लाविले बाळाला, कौसल्येने अंकी घेऊन तेल लाविले बाळाला, सुगंधी निर्मळ कृष्ण जलाने घातले रामाला. पुण्य नद्याचे अतिपावन जल, पुण्य नद्याचे अतिपावन जल आणण्याला पाठविलेले सुगनादी परे घेऊन उदकाला. गंगा जमुना सरयू सरस्वती सिंधू नर्मदा गिरिजला, भावी स्नानो सखी पावन भारती माता तनयाला. आता रामाला आंघोळ घातलेली आहे. आता आपण रामाचं पाळणा म्हणणार आहोत सगळ्यांनी. तर हे करायचं. बाळा जो जोरे कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जोरे, बाळा जो जोरे कुलभूषणा दशरथ नंदना, मित्रा करी बाळा मनमोहना, राम लक्ष्मणा, बाळा जो जोरे पाळणा भविता अयोध्येसी दशरथाचे वंशी, पुत्र जन्मला ऋषिकेशी कौशल्येच्या वंशी, बाळा जो जोरे रत्नाकडी